नमस्कार मित्रांनो, भारतीय पोस्ट विभागाने ग्रामीण डाकसेवक पदासाठी 21,413 रिक्त पदाची सूचना जारी केली आहे। या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती, ऑनलाईन फॉर्म कसा भरला जातो याबद्दल माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, देशभरात ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाकसेवक या पदासाठी 21,413 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। तर महाराष्ट्रासाठी 1,417 जागांसाठी भरती होणार आहे। या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे, उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा, त्याला संगणकाचे ज्ञान असले पाहिजे, त्याला सायकलिंगचे ज्ञान असले पाहिजे। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 3 मार्च। अर्ज दुरुस्ती 6 ते 8 मार्च दरम्यान केली जाणार आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म कसा भरला जाणार आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल। चला ऑनलाईन फॉर्म कसा भरला जातो हे पाहूया। मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल। इथं होम पेज मध्ये रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे। यावरती रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। यामध्ये व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती तुम्हाला फर्स्ट आहे मोबाईल नंबर टाकून तुम्हाला व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करून सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकून त्यामध्ये व्हॅलिडेट ईमेल यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या ईमेल आयडी वरती एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करून सबमिट व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला ऍप्लिकेंट म्हणजे अर्जदाराचे नाव टाकून घ्यायचं आहे। जसे 10वीच्या मार्कशीट वरती किंवा सगळ्यांवरती आहेत तशीच इथे मेन्शन करा। त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ, जेंडर, मेल फिमेल, कम्युनिटी, तुमचं जे काही कास्ट असेल ते कास्ट, पुढे सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पासड म्हणजे तुम्ही पुण्या सर्कल मधून पास झाला 10वी ते निवडायचं आहे। ते निवडल्यानंतर खाली तुम्हाला इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल म्हणजे तुम्ही 10वी ज्या वर्षी पास झाला तो वर्ष इथे टाकायचा आहे। इयर ऑफ पासिंग झाल्यानंतर मित्रांनो खाली एंटर टेक्स्ट शोड म्हणजे ते कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुमचं फर्स्ट स्टेप रजिस्ट्रेशन झालेलं आहे। ते तुम्हाला इथे खाली आलं, तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर मेन्शन करायचा आहे। आधार नंबर मेन्शन केल्यानंतर खाली तुम्हाला आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी नो करायचं आहे, तुम्ही अपंग आहात का। त्यानंतर 11 नंबर टाईप ऑफ डिसेबिलिटी ऑप्शन येणार नाही। तर 12 नंबर तुम्हाला तुमची 10वी मध्ये जे लँग्वेज होते ते लँग्वेज तुम्हाला निवडायचं आहे। तुमच्या मार्कवरती जे असेल तेच मराठी, इंग्लिश, हिंदी तेच इथे निवडा। नंतर खाली अपलोड फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन डिटेल्स येईल, इथे तुमची सर्व माहिती चेक करायची आहे। कारण इथे जर काही चुकली असेल तर परत चेंज होणार नाही। सो व्यवस्थित चेक करून सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे असं एक रजिस्ट्रेशन नंबर येईल, तो नंबर आणि कंटिन्यू टू अप्लाय यावरती क्लिक करायचं आहे। परत तुम्हाला जे सर्कल तुम्हाला अप्लाय करायचं आहे महाराष्ट्र किंवा इतर कुठे दुसऱ्या राज्यामध्ये तर तुम्हाला ते निवडायचं आहे। परत इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरची OTP येईल, तो OTP इथे एंटर करून कॅप्चा टाकून नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो खाली इथे तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। तुमचा जो काही ॲड्रेस रिसेंट आणि परमनंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। ॲड्रेस टाकून झाल्यानंतर खाली क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथे 10वीचे तुमचे जे सिलेक्ट बोर्ड आहे, सिलेक्ट बोर्ड तुम्हाला तुमचं काय महाराष्ट्र स्टेट सेकंडरी हायर सेकंडरी बोर्ड इथे निवडायचं आहे। निवडल्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट रिझल्ट आहे, त्यामुळे तुम्हाला मार्क्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे सिलेक्ट रिझल्ट आहे असा पुरा डाटा येईल। जे तुम्हाला सायन्स जे काय मार्क असतील तुमच्या मार्कवरती तेच इथे मेन्शन करा। तर इथे तुम्हाला सायन्स झाल्यानंतर खाली तुम्हाला इथे सेकंड लँग्वेज निवडायची आहे। सेकंड लँग्वेज तुमचे जे मार्कवरती आहे संस्कृत, हिंदी ते इथे मेन्शन करा। त्यानंतर खाली मॅथमॅटिक्सचे मॅथ टाकून घ्या। तर यानंतर तुम्हाला फर्स्ट लँग्वेज मराठी आपले मित्रांनो मराठी इथे चूज करा। मराठी निवडल्यानंतर खाली तुम्हाला त्याचे मार्क टाकून घ्या। थर्ड लँग्वेज आपली इंग्लिश असते, इथे इंग्लिश निवडा। इंग्लिश लिहून त्याचे मार्क इथे मेन्शन करा। मार्क टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला शेवटच्या ऑप्शनमध्ये सोशल सायन्स बहुतेक ऑप्शन तुम्ही तुमच्या मार्कवरती चेक करा आणि सेव्ह आणि कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे। TGPA म्हणजे मित्रांनो ते तुमच्या मार्कवर असेल तर तिथे पुढे मार्क मेन्शन करा, नाही तर ब्लँक सोडून द्या। तेव्हा नेक्स्ट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजन अप्लाय फॉर म्हणजे तुम्हाला कोणत्या डिव्हिजनला अप्लाय करायचं आहे तो डिव्हिजन तुम्ही निवडा।
सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे रेफरन्स निवडा असे दाखवल. पुढे पोस्ट प्रिफरन्स, तुम्हाला पोस्ट प्रिफरन्स निवडायचा आहे. रेफरन्स मध्ये तुम्हाला तुमच्या कास्ट आहे जिथे जागा असतील तिथे तुम्हाला 1 नंबर पासून चॉईस द्यायचा आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. तुम्ही सर्व जेवढे पोस्ट आहेत तेवढे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. पोस्ट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आय हॅव डिक्लेअर दॅट डिक्लेअर वरती क्लिक करायचं आहे. डिक्लेअर वरती क्लिक करून सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे फी भरायची आहे. इथे मेक पेमेंट, पुढे फी भरण्यासाठी पुढे तुम्हाला मेक पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंट यावरती क्लिक करून पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर मित्रांनो प्रिंट या फॉर्मची भरलेली प्रिंट काढून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये याची गरज भासेल. मित्रांनो अशा प्रकारे GDS पोस्ट ऑफिस या पदासाठी फॉर्म भरत होतो. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर पण करा.